पकडणार आहे की नाही, ह्या होणार त्या होणार त्या होणार. संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना तर रिक्षावाल्याची मुलगी येऊन गायमुखून रडायला लागली. मग मी म्हटलं की कोण DCPI लावा. आणि मी DCPI असं म्हटलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा. ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलं की मी नव्हते, गाडी माझी होती, त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन. तेवढं मागे येऊन करून घ्या, संपला विषय. रोहित पवारला काय कामधंदा आहे, लय नेता व्हायला लागला. हा जरा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राखे रे बाबा. काय म्हणाला मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. सांगलीमध्ये शरद त्यामुळे ती मुलगी त्या रिक्षावाल्याची, माझे वडील सिरियस आहेत पण अजूनही केस दाखल होत नाही, पळून गेले लोक. नशीब गाडी तरी पकडली आहे. मी DCPला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी हिने करावा. सांगलीमध्ये काही पक्ष प्रवेश आहे त्या काळामध्ये आहे मंगळवारी शरद लाडांचं. आता 2च राहिले, त्यातलं एक मंगळवारी आहे आणि एक बहुधा पुढच्या मंगळवारी. त्यांनी काही शिल्लक ठेवत त्यांनी काही अटी वगैरे ठेवलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहेत, तर तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे की सगळ्यांनी नोंदणी करायची, तो नोंदणी जास्त करेल त्याला मिळेल, तर मी पण नोंदणी करतो आणि माझं क्लेम राहू द्या. पार्टीमध्ये साधारणतः एक 4 महिने 6 महिने आधी नोंदणी कोणाची जास्त, सर्वेमध्ये कोण वर आहे यावर निर्णय होतो. बाळासाहेबांच्या हाताच्या ठशांसंदर्भात हातांच्या ठेशांसंदर्भात दसरा मेळाव्यामध्ये खरं तर हे झालं. मी काय झालं, आम्ही गिरणी कामगारांची मिळून ते अशा मोठ्यांच्या वादात की आम्ही पडत नाही. म्हणजे हेच तर माझं वारंवार म्हणणं आहे की फार संस्कृती पायदळी तोडवली जाते. त्या दिवशी तुम्ही पाहिलं नसेल तर 15 पाठवतो. यशोमती ठाकूर जे बोलले ते आमच्या बायकांनी पण त्यांना मोठं झालं. एक महिला नेती असं कसं काय बोलतो, ज्या अंधारे ताई अंधारे ताई माझा चांगला संवाद आहे. या आता शिरा आणून उद्धवजींची बलावण करतात. त्या बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले, त्या म्हाताऱ्याच्या आता झेंडा कशाला असं म्हणाले, ती पण कॅसेट टाकली. हे महाराष्ट्रात राजकारण असं गमतीदार झालं आहे. सकाळी शिव्या घालायचं, संध्याकाळी हार घालायचा. होणारच. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एका बाजूला धनंजय मार्कांनी 80-81 जागा मागितल्या. हे गाणे असं म्हणायचं असतं, एकदा रिझर्वेशन पडली की बसू, दुसऱ्या दिवशी बसून सगळेजण नॉर्मलला येते काय कळेल. आणि ह्या जिल्ह्यापुरती तर मला खात्री आहे किंवा साधारणतः मी अवाजवी काही बोलत नाही, कधी कधी पार्टीचं नुकसान करतो. आणि त्यामुळे सगळेजण बसून प्रश्न सोडू, मुश्रीफ साहेब काय, धनंजय माडिक काय, तिकडे राजेश क्षीरसागर काय, सगळे एका दिशेने चालते ना. कोल्हापूर भाजपमधला पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आहेत ते बिलकुल भांडवली बादशाह भाजपमध्ये फिरत आहेत अशा पद्धतीने जिवंत माणसांच्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात. ही तर 1700 घरातून आलेली पार्टी असते, तर थोडं भांडण लागणार. शेवटचा प्रश्न आहे की काल महापालिकेमध्ये 2 आमदार आणि एक मंत्री, आरोग्यमंत्री यांनी बैठक घेतली अधिकाऱ्यांची 3 तास. त्यामध्ये एकच सुरू होता की अधिकारी ऐकतच नाहीये, पाठवलेल्या लेटरला बघत सुद्धा नाहीये. 3 तास होऊन सुद्धा काहीच नाही. काय घटना घडल्या आणि काय पार्श्वभूमीवर ती बैठक झाली मला माहिती. पण अधिकाऱ्यांवर जरब नाही का? मला नाव चेहरा पण माहित नाही की कोण अधिकारी, कोणाचं ऐकलं नाही, मला काय माहिती. उगाच कोणावर तरी मी बोलून माझं बोलण्याला एक वजन आहे, तर तो माणूस बात करायला नको. पण स्वतः पालकमंत्री आणि आमदार बसले, त्यांनी समज दिली, आता सुधारणा होईल. मी लक्ष काढून घेतलं नव्हतं कधी, कधीच लक्ष काढून घेतलं नाही. एक अनेक कार्यकर्ता, नेता कुठे जाणार आहे, कुठे येणार आहे सगळं माहिती. मंगळवारी मोठा प्रवेश आहे कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा. पालकमंत्री झाल्यापासून सांगलीकडे लक्ष होतं तुमचं, पण कोल्हापूरमध्ये असे पक्षाचे तसे फारसे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना लक्ष घालत होतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून लक्ष घालतो, पण संघटना म्हणून पश्चिम महाराष्ट्रात लक्ष घालतो. त्यातील सोलापूरला जयकुमार जे आहे, तिकडे शिवेंद्रराजे आहेत. माझी आणि देवेंची चर्चा झाली की कोल्हापूर, सांगली, पुणे हे जरा तू लक्ष दे.
त्यामुळे मला जे संघटना सांगेल ते मी करत असतो. त्यामुळे कोल्हापुरातून लक्ष कधीच काढून घेतलं नाही.